ह्या ताई आल्याय जेवण बनवायला बोलवलं त्यांना 1 महिन्यासाठी. ताई हाय करा. हाय. ते बोलले काय काळजी करू नका, मुलांना व्यवस्थित जेवण बनवूया आणि चांगलं. आमच्या एरियातच होता पाठीमागे. त्यांना बोलले 1 महिना माझ्या मुलांसाठी जेवण बनवा, मी गावी जाणार आहे. घेऊ नका, जसं ती लोक जेवण बोलतील तसं मी बनवून. हा तसंच पाहिजे माझ्या मुलांना. आणि आमच्या पद्धतीचं नको, तुमच्या पद्धतीचं बनवा. आहे ना, आमच्या पद्धतीचं आम्ही खातो. नाही, चांगलंच बनवून देईन त्यांना. हा टेन्शन घेऊ नका. चालेल. नमस्कार, पुन्हा येतो तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत. गावी जायची तयारी करते मी. मे महिना संपत आला आणि आता मी गावी चालली आहे. तिकीट पण मिळत नाही, तिकीट फुल आहे. मी तिकीट काढली आहे पण ती अजून कन्फर्म झालेली नाही आणि 50 वेटिंग आहे. बघू आणि कोणत्या ट्रेनने जाणार आणि कधी जाणार मी तुम्हाला नंतर पुढे व्हिडिओ सांगते. आता ना इस्त्री करते कपड्यांना. इस्त्री का मला एवढी खास करता येत नाही, घाबरत करते. तर 2 वेळा ना मी कपडे जाळले आहेत, एकदा ब्लाऊज आणि एकदा ओढणी. त्यामुळे घाबरत करते. नवीन ड्रेसला आता दाखवते. आताच ना डीमार्टला जाऊन आली, थोडं सामान राहिलेलं घ्यायचं ते घेतलं. सारखी चालू करते बंद करते. कडक इस्त्री नाही करत मी कधी, एकदम नॉर्मल इस्त्री चालू बंद करावी लागते घापून. हे दिवशी नेलेलं बदलापूरला. हा बॉक्स हवाय का फेकून दे, तर बॅग भरतोय आम्ही. सामान भरायचं आहे, बॅग भरतोय. आता सुचत नाही काय करायचं. कपडे तर जास्त नाही, थोडेच आहेत माझे. गावीच कपडे असतात सगळे. पण हे ना आम्ही इथून थोडं ना सामान नेतो, साखर, चहा पावडर वगैरे. माझे कपडे मी घेते. हे घालायचे मी काढून ठेवले, टॉवेल वरतीच ठेवले. हे पेपर मध्ये गुंडाळले. जास्त नाही, आहेत गावी कपडे. साड्या वगैरे आहेत. न्यायचे कपडे आहेत, ठेवले कपडे. आता हे माझे भरतो कपडे. तुम्हाला पेपर एवढूशेच तुमचे पप्पा. हा ते काय, एक जीन्स पॅन्ट माझी 1 नंबर. पेपर होतं टाका त्याच्यावर. त्यांचं काम झालेलं आहे. मोदी सरकार. आणि ते हे आणू का, तांदूळ वगैरे आहेत ते तांदूळ वगैरे आणते. आणू. बाकी ते डीमार्टला जाऊन थोडंसं सामान भरलं, म्हणजे गावी नाही पोहोचत. त्याशिवाय किराणा आम्ही भरलेला आहे महिन्याचा. तांदूळ आहे, तांदूळ पण इथूनच नेतो आम्ही, कारण सवय लागली ना बासमतीची. काय काय आणलंय, चॉकलेट आहे. हे बघा, दावतचे तांदूळ, दावत बासमती संजीव कपूरचे तांदूळ 5 किलोचं घेतले. आणि हे आपलं थोडं सामान आहे त्यात. म्हणजे ना मी दिवाळीला गेली होती ना, तेव्हा पापडाचं बघा आटा घेतला. अर्धेच पापड केले, अर्धे करायचे आहेत. आता गावी असणार सासून मी टाइमपास म्हणून आता पापड लाटत बसणार. तुम्हाला दाखवेन, व्हिडिओ बनवणार मी. आणि पोटॅटोचे चिप्स पण बनव. पोटॅटोचे चिप्स. आता पाऊस सुरुवात झाली आहे ना, एसी चालू आहे. तू असतेस ना चिनू, तो पोटॅटोचे चिप्स बनवले असते आपण. आणि आता पावसाने सुरुवात केली होते, काय माहिती. गावी मोठं काम काय माहितीये, आम्हाला आमची विहीर साफ करायची आहे. बघू कोण भेटतं काय. आणि पावसाने पाऊस जर पडला तर नाही होणार. फालुदा पण घेतला आम्ही. गावी आवडतं मला. किती गोड बनवते मम्मी. आवडतं मला गोड पदार्थ. आणि ट्रायपॉड पण घेतलाय बघा.
हे गावीच ठेवणार, सारखं आणा न्यायला नको. पहिली वेळेस नेते, दुसरं इकडे नवीन मागवणार. आणि ना बाकी तो हे दुधाचे पॅकेट आहेत. आणि हे टेट्रा पॅक घेतलेत बघा दुधाचे. जाते दूध पिशवी नेतो, पण इमर्जन्सी मध्ये जर नसलं ना जायला मिळालं. किती आहेत ते बापरे. 12 आहेत 12. 12 घेऊन आले. हे काय राहतात बिना फ्रीजचे. चहा पावडर हे ठेवतो पॅकेट. आता हे बॅगेतल्या बॅगेत ठेवतात. सामान काय आमचे कपडे जास्त नसतात, गावीच असतात सगळे कपडे. हे थोडेसे आपले झाडाचे इकडे नेले तर हे थोडेसे ह्याच्यात ना ते हे पोहे घेऊन जा. पप्पा स्वतःसाठी नाश्त्याला. हा पोहे आवडतात. आणि चहा पावडर पण इथूनच नेतो, ठेवते इथे बॅगेत. साखर आणि साखर, तूप पण, शिरा करायला. किती गोड खाते. तुपाचा. हे काय आहे, दंतकांती हे चांगले. आणि शॅम्पू पण घेऊन जा ग, लास्ट टाइम शॅम्पू संपलेला. हा शॅम्पूचं बॉटल आहे ना तिथे, ती पिशवी आहे बघ. आणि इथून नाही बघ, डीमार्ट मधून हे आणलं मी, मिक्स डाळ आणि छोले. वेलचीचं मोठं पॅकेटच घेतलं, वेलची आणि जायफळ. हाच राईस आम्ही खातो इथे पण, गावाला जावं आवडतं. मस्त बारीक कांदे, लांब तांदूळ, बारीक म्हणजे लांब. लांब आहेत. हा. आणि अजून थोडं सामान घ्यायचं आहे. आजीचं पण सामान भरायचं. आजीचं पण भरत आणि ना भाज्या वगैरे पण थोड्या नेते. आजीचं पण सामान गेले गेले कुठे जाणार. आजीची बॅग त्याला काय ते, हे कशातून न्यायचं. सेपरेट नाही. हातातून. खायचं घ्यायचं अजून पण तिकडेच घेणार. आता खूप बॅग होणार आणि एकटं न्यायला जमणार आहे, मला काय जमत नाही. आणि आजी तर आजीचं सामान आणूया. आणि त्याच्यात पण थोडं होतं. आजीची पण बॅग आहे. आजीची बॅग पण भरून. आजीची पण बॅग भरायची. आणि तुम्ही, मी सांगते का माझं काय म्हणणं आहे की मी हे सामान नेते ते बरोबर आहे की नाही, तिकडे जाऊन घेऊ मी. तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा, मुंबईवरून घ्यायचं की नाही. आजीचं सामान बघा, काल तिची खरेदी तयारी करून ठेवली आहे. साड्या बिड्या घेऊन. आता तिची पिशवी वेगळी आहे. तिच्या साड्या आहेत, सर्व साड्या, टावेल, आणलं तिला लागणारं साहित्य, ठेवा. आयडेक्सची डबी. ह्या काय आयडेक्सची आजी डबी. आमची बोलत नाही जरा, हम्म. त्यामुळे बसा. जरा बसा. आजीची आमची बॅग भरतो. ही बॅग पण मी डिमांड आणलेली गेली. कांदे मिळतात. खायची साडी घालूच्या, खायची घालूच्या. हे बघा. हे दरवाजा आड करा. दरवाजा बंद करा. गाऊ नको अशी. जेव्हा पावसात भिजलं कपडे नाही सुकायचे. आजीच्या 2 साड्या तिकडे असतले हे बॅगेत. तिच्या बॅगेत आहे तिकडे. ही घालूच्या इथे होत आहे. त्याच्यात ब्लाऊज काय हे बसलो. हे बघ. सगळं एकच ब्लाऊज आहे. ती घालून ठेवू द्या ना. ही मॅक्सी. हा दे. ही तर ती साडी आहे. ही साडी परकर आहे. परकर जुने आले. हे रुमाल धूप ठेवा. हे पण धूप ठेवा. आजीने आता दुसरी बॅग आणली आमच्या. आईला ना राजस्थानवरून बॅग आणलेली ना, ती बघा. दाखवा आई बॅग. चला तिला या. आणलेली आहे. ही बॅग घेऊन आलेली आहे. त्याच्यामध्ये बॅगेत सामान बॅग. आहे तिचं. आजीचे पैसे आहेत त्याच्यात. पैसे होते. हा पैसे आहेत. 1,00,000 रुपये. मला 50,000 आणि दुसऱ्या सुनीला 50,000 देणार आहे. आजीच्या पाकिटात फोटो कोणाचा आहे दाखव. पप्पांचा फोटो. सुनांचा नाही ठेवत. सुनांचा कशाला ठेवेल. काय पण. लेकाचा ठेवला ना. अरे देवा किती. आई शपथ. पैसे बघा आजीचे. मम्मी. पैसे बघा आजीचे. नको ते नको दाखवू म्हणते. नको. नाही, हे लेकाचा फोटो आहे. पोरक्याचा ठेवला ना आपल्या. मला चला ते तिला पाकिटच चांगलं.
ते लकी पाकिट आहे, माझं पाकिट आहे ते 10वीतलं. नाही हा बाबू होय, एक नंबर पाकिट आहे ते, नुसते पैसे राहतात त्यात. नको. 20,000 काढला. नाही नाही काय नाही. ठीक आहे, तुम्ही नोटाबंदीमध्ये ना आईकडे आमच्या 35,000 होते, 500-500च्या नोटा. बोला आणि किती आम्हाला असतील ते दिलेच नाही 1 दोन. रुपया, पण लेकाला दोन्ही पोरांना दिले. आई ह्या ठेवा, हे कशा ठेवला? ते दिलं ना ते मला. आई ना पहिले चांगली बोलायची, मध्ये अटॅक आला ना तिचं बोलणं बंद झालं. मी थोडं थोडं बोलते, बाकी मला की बोलायची पोपटासारखी एकदम. आता कमी बोलते. आणि एवढी पॅकिंग केली आम्ही, अजून आमची थोडी करायची आहे. थोडी म्हणजे काय, आता असं किरकोळ काय ना काय खायचं थोडंसं. आणि भाजी पण मी घेऊन जाते. तुम्ही मला ती वेडी आहे की काय बाई, भाज्या घेऊन जाते गावाला. टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण, कांदे 2-3. मी जात गेल्यानंतर पण लगेच कुठे बाजारात जाणार. टोमॅटो वगैरे मी घेऊन जाते. तेल पण थोडंसं. हुशारच आहेस तू. ते पण अजून. आणि तुम्हाला हा पॅकिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ अजून आहे, पुढे थांबवलं नाही. नंतर थोडी पॅकिंग करणार ना, म्हणजे काय काय घेणार सामान ते तुम्हाला दाखवेन. हेच काम असतं आमचं, पॅकिंग चला, करणं. आजी आजच्या 2 बॅगा झाल्या, 2 बॅगा. आमच्या 2-3 झाल्यात, अजून 2 होतील बहुतेक. पाण्याची बॉटल असणार, जेवण असणार. काल थोडं सामान भरलं नाही, आज थोडं भरतं. मी नंतर घेऊन जावे, मी येताना आलो. हा चालेल. खूप ओझं होत आहे, बॅगा होत आहेत ना. हे माझ्याच सगळ्या गाड्यात आहे. तर हे गव्हाचं पीठ आहे 5 किलोचं. त्या पिशवीत भाकरीचा. बॅगा जास्त होत आहेत. मालवणी मसाला घेतला तुपाच्या टप्प्यात. आणि तांदळाचं पीठ भाकरीसाठी थोडंच घेतलंय. नंतर तिकडे गेला दळून आणेन. त्याला थोडंसं घेतलं. आणि बघा भाज्या घेतल्या, कांदे, कारलं, कोथिंबीर, टोमॅटो, हिरवी मिरची, लिंबू, तूर डाळ, मूग डाळ. डीमार्टच्या पिशवीत. परत एक बॅग आहे, सगळं सटक मैदा बिदा घेतला. बघ उचलायला जमतं का. आणि हे खायचं घेतलं टोस्ट बटर खारे. झालं आपलंच खरं करत. आधी खारी चुरणार नाही ती. टमाटे पण खाली चुरणार. नो गाठ मारू, पकडता नाही येणार. अरे पकडता नाही असं. हे परत ती बॅगेत पडायची भीती नाही. 6, 5 अजून आईच्या 2 बॅगा आहेत. आता ह्या सगळ्या बॅगा माझ्या ते आता तो पण जे ते उद्या सकाळी सोडायला, त्यामुळे मला जरा बरं आहे. आता माझा हात दुखतो, मी कसं घेणार. हे नुसते गणपती पाडणार. चला मग गुड नाईट. हा, उद्या भेटू.